नमस्कार. नमस्ते. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. सागर बाळासाहेब पटरे, राहणार लोहगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आवाज थोडा मोठा. तर आज आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, बरोबर आहे? हो. व्हिजिट करतोय. या ना थोडं पुढं. तर किती झाडं आहे ही सगळी? हे 350 झाड आहेत. 350 झाडे. हं. तर पाणी कधीच आहे या प्लॉटला? पाणी 26 जानेवारीचं पाणी. 26 जानेवारीचं आहे. हो. तर तुम्ही यावर्षी साई ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले, हो. त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेले ते सांगा ना थोडक्यात. आपण खतामध्ये ग्रीन गोल्ड हं. आणि अमृत गोल्डचे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं बरं. आणि ड्रिपमधून सॉईल गोल्ड, हां. परत ते सेटिंग चार्जर. सेटिंग चार्जर सोडलेलं. किती किती बॅगा टाकलेले आहे अमृत गोल्ड ग्रीन गोल्डच्या? बॅगा या 7 बॅगा अमृत गोल्ड टाकलेला आहे आणि ग्रीन गोल्ड 15 बॅगा आहेत. बरं बरं. हो. तर तुम्हाला असे काय बदल जाणवले झाडामध्ये यावर्षी? व्यवस्थित आहे. कॅनोपी चांगली आणि सेटिंग जाड काढील झालेली, बरोबर. हो. यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना नरकळीची समस्या जास्त होती. हं. तुमच्या बागेवर सुरुवातीला नरकळी जादा होती, नरकळी भरपूर होती. पण नंतर चालू मादी कळी निघून तुमची सेटिंग चांगली झाली, बरोबर. हो, चांगली म्हणजे ॲव्हरेजली झाडाला सेटिंग किती असं ना आता? 100+ आहे. 100+ सेटिंग. हो. आणि झाडाचं वय किती? वय आता हे 3रा बार आहे आपला. 3रा बार आहे. हो. तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत खताचे रिझल्ट कसे वाटतं तुम्हाला? नाही, छान आहेत रिझल्ट. बाकीचे सॉईल गोड सोडले तुम्ही, हो. त्याच्यानंतर सेटिंग चार्जर सोडलेले, हो. त्याचे काय बदल असे रिपोर्ट कसे वाटतं तुम्हाला? सेटिंग चार्जमुळे तर खरी सेटिंग झाली, बरोबर आहे. हो. बाकी पहिली सगळी नरकळीच होती. नरकळीचं प्रमाण जास्त होतं. हो. तर मग तुम्हाला एकंदरीत आता तुमच्या बागेमध्ये आज तारीख किती आहे? आज 9 तारीख आहे. 9 एप्रिल आहे आज, बरोबर आहे. हो. तर पूर्ण जवळजवळ सेटिंग आता तुमच्या बागेची आटोपलेली, हो, बरोबर आहे. 100% सेटिंग झाली. 100% सेटिंग झालेली. हो. आणि दुसरी गोष्ट, कळीचा स्ट्रोक वगैरे जर बघितला, कळीची चमक, स्ट्रॉंग मध्ये. पानाची चमक, साईज वगैरे या गोष्टी जर बघितल्या तर एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे. हो. तर तुमच्या बागेवरती तेल्या आहे, बरोबर आहे. मागच्या वर्षी तेल्या होता. 100% दिला होता बाजू. 100% त्याला होता. हो. तर यावर्षी तसं काही जाणवतंय का तुम्हाला? आता तर नाही जाणवत. हां हां हां. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. पुढं पण तुम्हाला जाणू नये यासाठी तुम्हाला मी सांगितलंय का अमृत गोड आणि ग्रीन गोड खताचा रिपीट बेसल डोस हा दिला पाहिजे. हो. एक 75 दिवसाच्या आसपास रिपीट ॲप्लिकेशन जर दिलं अमृत गोड आणि ग्रीन गोड खताचं, तर स्टोरेज कमी पडत नाही झाडाचं. दुसरी गोष्ट, तेल्या कंट्रोलमध्ये राहतो आणि झाड रोगाला बळी पडत नाही, म्हणजे विटनेसपणा झाडामध्ये येत नाही. आता सेटिंगला जवळजवळ बरीचशी ऊर्जा खर्च झालेली असते झाडाची, हो. बरोबर आहे. हो. मग आपण काय करतो, बेसल डोसकडं दुर्लक्ष न करता तो दिला पाहिजे. बाकीचे इतर वॉटर सोल्युबल वगैरे खतांचा वापर जर बंद ठेवला तर नक्कीच तुम्हाला तेल्यासारख्या रोगावर नक्की मात करता येईल. दुसरी गोष्ट, झाडाचा हेल्थचा जर विचार केला तर कळीचा स्ट्रोक, साईज हे व्यवस्थित चालू आहे एकदम आणि सेटिंग समाधानकारक आहे, बरोबर आहे. हो. तर मग काय वाटतं एकंदरीत तुम्हाला भाऊ? यावर्षी तुम्ही नवीन थोडासा बदल केला आहे, हा बदल केले जे आम्हाला बेनिफिट मिळून राहिले थोडेसे. बेनिफिट मिळत आहे. हो. आणि झाडामध्ये अशी एक कॅनोपी म्हणजे नवचैतन्य दिसतंय झाडाचं, बरोबर आहे. हो, 100%. ठीक आहे. मग तुम्ही समाधानकारक आहे सेटिंगला? 100% समाधानकारक आहे. ठीक आहे, चालेल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.